मानवी भूगोल. BA भाग 1 सेमिस्टर 2मध्ये शिकायचा असणारा आपला विषय याचं नाव आहे मानवी भूगोल. विलिंग्डन महाविद्यालयातील BA भाग 1 सेमिस्टर 2मध्ये अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. मी डॉक्टर RG जाधव, भूगोल विभाग प्रमुख, तुम्हाला मानवी भूगोल हा विषय शिकवणार आहे. शिवाजी विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला मानवी भूगोल हा विषय सेमिस्टर 2साठी शिकायचा आहे. हा विषय शिकत असताना शिवाजी विद्यापीठाने या विषयाचा अभ्यासक्रम 4 मॉड्यूलमध्ये विभागलेला दिसून येतो. आपण एक मॉड्यूलची ओळख करून घेऊयात. सर्वप्रथम पहिल्या मॉड्यूलचं नाव आहे मानवी भूगोलाची ओळख, इंट्रोडक्शन टू ह्यूमन जिओग्राफी. यामधील पहिला उपघटक आहे डेफिनेशन ऑफ ह्यूमन जिओग्राफी, मानवी भूगोलाच्या व्याख्या. विविध भूगोलतज्ञांनी मानवी भूगोल याविषयीची माहिती ही संक्षिप्त स्वरूपात व्याख्यांमधून दिलेली दिसून येते. या व्याख्या विविध तज्ञांच्या आपण 1.1 या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. 1.2 या उपघटकामध्ये स्कोप ऑफ ह्यूमन जिओग्राफी म्हणजेच मानवी भूगोलाची व्याप्ती हा भाग अभ्यासणार आहोत. अभ्यासक्रम समजून घेत असताना मागील वर्षांमध्ये या भागावर काय प्रश्न विचारले होते किंवा किती मार्कासाठी प्रश्न आले होते याविषयीची माहिती देखील आपण अभ्यासक्रम जाणून घेत असताना समजून घेणार आहोत. हे घेण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण अभ्यास करत असताना मागील आढावा घेतला की कसे प्रश्न आले होते तर आपल्याला पुढील अंदाज बांधणं शक्य होतं. कोरोना कालावधीमध्ये आपल्याला माहीत झालेलं आहे की MCQ मार्फत प्रश्न येण्याची शक्यता आहे. मात्र ही पॅन्डेमिक सिच्युएशन तुमची सत्र 2मधील परीक्षा संपण्याआधी जर का संपुष्टात आली तर मात्र तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्न हे नेहमीप्रमाणे लिहावे लागतील. हे दीर्घोत्तरी प्रश्न 10 मार्कासाठी विचारले जातात व टिपा द्या या 5 मार्कासाठी विचारले जातात. अभ्यासक्रम समजून घेत असताना मागील वर्षामध्ये 5 मार्कासाठी किंवा 10 मार्कासाठी कोणते प्रश्न विचारले गेले होते यांची माहिती ही आपण समजून घेणार आहोत. 1.2 स्कोप ऑफ ह्यूमन जिओग्राफी यापूर्वी मानवी भूगोलाची व्याप्ती हा भाग 5 गुणांसाठी ऑक्टोबर 2019मध्ये विचारला गेला होता. ब्रांचेस ऑफ ह्यूमन जिओग्राफी म्हणजेच मानवी भूगोलाच्या उपशाखा यांची माहिती आपण 1.3 या उपघटकात समजून घेणार आहोत. या संदर्भातील प्रश्न मागील वर्षांमध्येच म्हणजेच ऑक्टोबर 2019मध्ये 10 मार्कासाठी आला होता. 1.4 या भागामध्ये आपण ह्यूमन जिओग्राफी म्हणजेच मानवी भूगोलाचे महत्त्व हा भाग समजून घेणार आहोत. मॉड्यूल 2मध्ये आपण पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या याविषयीची माहिती घेणार आहोत. लोकसंख्या हा जो घटक आहे हा मानवी भूगोलाच्या अभ्यासातील प्रमुख घटक आहे. 2.1 या घटकामध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक हा भाग समजून घेणार आहोत. आपल्याला ठाऊक आहे की या पृथ्वीवर सर्वत्र लोकसंख्येचं वितरण समान झालेलं नाही. काही ठिकाणी लोकसंख्या ही केंद्रित आहे आणि काही ठिकाणी ही मात्र विरळ आहे. पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपण समजून घेतलं की ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आहे तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव हा मात्र वेगाने वाढतोय आणि ज्या ठिकाणी लोकसंख्या ही विरळ स्वरूपात आहे अशा ठिकाणी मात्र रोगाचा प्रसार हा कमी होतोय. अशी लोकसंख्या एकत्रित कोणत्या ठिकाणी असते, जास्त घनता कोठे असते आणि कमी कोठे असते यावर परिणाम करणारे विविध घटक कोणते आहेत यांची माहिती ही आपण 2.1 या भागामध्ये घेणार आहोत. 2.2 या उपघटकामध्ये माल्थसचा लोकसंख्या वाढ सिद्धांत म्हणजेच माल्थस थेअरी ऑफ पॉप्युलेशन जिओग्राफी हा भाग समजून घेणार आहोत. माल्थस हा लोकसंख्या शास्त्रज्ञ आहे. त्याने मांडलेला सिद्धांत आपण 2.2 या भागामध्ये समजून घेणार आहोत.
ऑक्टोबर 2019मध्ये 10 मार्कासाठी याच्याविषयी प्रश्न विचारलेला दिसून येतोय. 2.3 या घटकामध्ये डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी म्हणजेच लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा आपण समजून घेणार आहोत. 2.4 मध्ये मानवी स्थलांतर, या स्थलांतराची कारणे आणि परिणाम म्हणजेच मायग्रेशन, टाइप्स अँड इफेक्ट हा भाग आपण समजून घेणार आहोत. लोकसंख्या हा भाग समजून घेत असताना मानवी स्थलांतर हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आत्ताच नुकताच घडत असलेला जो काही साथीचा रोग आहे, कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे, यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरावर बंधने घातलेली आहेत. कारण या रोगाचा प्रसार हा मानवी स्थलांतरामुळे मोठ्या प्रमाणावर होतो. हे स्थलांतर, याची कारणे, दीर्घकालीन कारणे कोणती आहेत, त्याचे परिणाम काय होतात, यांच्याविषयीची माहिती ही आपण समजून घेणार आहोत. या भागावरती मागील परीक्षांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आलेले दिसतात. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा स्पष्ट करण्यासाठी 10 गुणांसाठी ऑक्टोबर 2019मध्ये प्रश्न विचारलेला दिसून येतोय. तर मानवी स्थलांतराची कारणे किंवा परिणाम काय आहेत याच्याविषयी ऑक्टोबर 2019मध्ये 5 गुणांसाठी प्रश्न विचारलेला दिसून येतोय. तिसरा मॉड्यूलमध्ये आपण समजून घेणार आहोत सेटलमेंट म्हणजेच वसाहती. 3.1 टाइप्स अँड पॅटर्न ऑफ रुरल सेटलमेंट्स. ग्रामीण वसाहती यांचे प्रकार आणि प्रारूप यांची माहिती ही आपण समजून घेणार आहोत. ही माहिती समजून घेत असताना ग्रामीण वसाहती या विविध ठिकाणी कोठे आहेत, या ग्रामीण वसाहती यांचे प्रकार कोणते कोणते आहेत, यांची माहिती ही आपण समजून घेणार आहोत. 3.2 यामध्ये फंक्शन्स ऑफ रुरल सेटलमेंट म्हणजेच ग्रामीण वसाहतींचे कार्य या भागाविषयी माहिती ही समजून घेणार आहोत. प्रत्येक ग्रामीण वसाहतीची विविध कार्य असतात. मग हे कार्य कोणतं आहे, तर ग्रामीण वसाहतीचं प्रमुख कार्य शेती हे आहे. तर काही ग्रामीण वसाहतींमध्ये शेती व्यतिरिक्त इतरही कार्य केले जातात. धार्मिक कार्य केलं जातं, याचबरोबर शैक्षणिक कार्य केलं जातं. अशा विविध घटकांची माहिती ही आपल्याला या ग्रामीण वसाहतींच्या कार्यामध्ये समजून घ्यायची आहे. याविषयी 5 गुणांसाठी टिपा द्या हा प्रश्न ऑक्टोबर 2019ला विचारलेला दिसून येतोय. तर ग्रामीण वसाहतींचे प्रकार आणि प्रारूप स्पष्ट करण्यासाठी 10 गुण हे ऑक्टोबर 2019च्या परीक्षांमध्ये असलेले दिसून येत आहे. 3.3 यामध्ये आपण शिकणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन अर्बनायझेशन म्हणजेच नागरीकरणावर परिणाम करणारे घटक. एखादं खेड्यापासून नगर उदयाला येणं, या खेड्याचा विस्तार वाढून त्याचं शहरात रूपांतर होणं, या घटनेलाच नागरीकरण असे म्हणतात. हे नागरीकरण घडत असताना त्यावर परिणाम करणारे विविध घटक कोणते आहेत यांची माहिती ही आपण समजून घेणार आहोत. नागरी वसाहतींची देखील विविध कार्य असतात. 2/3 लोकसंख्या ही प्रक्रिया उद्योग आणि सेवा उद्योगांमध्ये समाविष्ट झालेली असते. तर ग्रामीण वसाहतींमधील 2/3 लोकसंख्या ही शेती कार्यात संलग्न असलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला नागरी वसाहतीचे कार्य हे ग्रामीण वसाहतींपेक्षा वेगळे कसे आहे याच्याविषयीची माहिती ही आपण घेणार आहोत. ॲग्रिकल्चर, शेती किंवा कृषी, या मॉड्यूलमध्ये देखील आपण 4 उपघटक अभ्यासणार आहोत. ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, कृषीचा उगम आणि इतिहास हा भाग आपण समजून घेणार आहोत. 4.2 या उपघटकांमध्ये टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर, कृषीचे प्रकार, या भागाविषयीची माहिती ही घेणार आहोत. 4.3 या भागामध्ये कृषीवर परिणाम करणारे घटक म्हणजेच फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ॲग्रिकल्चर हा भाग आपण समजून घेणार आहोत. कृषीवर विविध घटकांचा परिणाम होतो.
सध्याला आलेला साथीचा रोग याचा देखील आता कृषीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम आहे, कारण बाजारभाव हे मागणीनुसार बदलत असतात. सध्याला लोक बाहेर पडत नाहीत, ते घरांमध्येच आहेत. परिणामी बाजारामध्ये असणारा पुरवठा जास्त आहे, मात्र मागणी ही खूपच कमी आहे. त्यामुळे बाजारभाव हे कृषीच्या बाबतीत कोलमडलेले दिसून येतात. असे पाऊस किंवा एखादं चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या विविध घटकांचा परिणाम हा कृषीवर होत असतो. असे विविध घटक कोणते आहेत यांची माहिती ही प्रामुख्याने आपण 4.3 या भागामध्ये घेणार आहोत. 4.4 या घटकामध्ये आपण प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषीच्या विविध समस्या यांचा आढावा घेणार आहोत. हा आढावा घेत असताना आपण पूर्ण जागतिक स्तरावर आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील एखाद्या लहानशा स्तरावर या दोन्ही पद्धतीने कृषीच्या असणाऱ्या विविध समस्या ह्या आपण समजून घेणार आहोत. हा अभ्यासक्रम जरी शिवाजी विद्यापीठाने 4 मॉड्यूलमध्ये विभागलेला असला तरी MPSCमध्ये आणि UPSCमध्ये यातील सर्व घटक हे अभ्यासलेले दिसून येतात. त्यामुळे आपण हा सर्व भाग अशाच व्हिडिओमार्फत, ऑनलाईन प्रशिक्षणामार्फत समजून घेणार आहोत. मला वाटतंय की लवकरात लवकर ही परिस्थिती बदलावी आणि आपण वर्गामध्ये शिकावं. या स्लाईडमार्फत आपण शिवाजी विद्यापीठाने नेमून दिलेला अभ्यासक्रम हा समजून घेतला आहे. उद्याच्या घटकामध्ये आपण पहिल्या धड्याला सुरुवात करूयात. धन्यवाद.